मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचं वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। या संदर्भात अमरावतीमध्ये निदर्शनं करून त्यांच्या अटकेची मागणी सुद्धा केलेली आहे। सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर भगत सिंग यांनी ज्या पद्धतीने संसदेवर बॉम्ब हल्ला केला होता तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू असा इशारा कडूंनी दिला होता। त्यानंतर सुतळी बॉम्ब टाकू असं स्पष्टीकरणही दिलंय। मात्र आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काय हरकत नाही, शेतकऱ्यासाठी आतंकवादी काय अधिक काही व्हायला वेळ पडली तर होऊ आम्ही, पण ते काही लोकांना आतंकवाद मारणारा आतंकवाद नाही करू। नेत्यांना जे शेतकऱ्याच्या विरोधातले आहे त्यांना खऱ्या अर्थानं धडा दाखवण्यासाठी जर ते पावलं उचलावं, दुर्दैवाने ते उचलायला वेळ आमच्यावर येऊ नये। कारण बच्चू कडू 80 वेळा रक्तदान करणारा एक कार्यकर्ता आहे। त्यानं किमान 30 ते 40 हजार लोकांचं ऑपरेशन करून जीव वाचवलेला आहे। पण आम्ही आमचं दुर्दैव समजतोय का या 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्याची हाक मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला जात नाही, म्हणून आमच्या डोक्यात ही कल्पना आहे। आणि ती भगतसिंगाच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे। भगतसिंगाच्या डोक्यातून आलेली कल्पना कुठली हिंसक वळणावर देण्याची नव्हती, फक्त आवाज काढापुरती होती। आणि मग बॉम्ब टाकू पण तो आवाज काढण्यापुरता। मुख्यमंत्र्याच्या शर्टाला सुद्धा त्याचा डाग लागणार नाही इतकी काळजी आम्ही नक्की घेऊ। आम्हाला मुख्यमंत्र्याला याचा अर्थ व्यक्तिगत स्वरूपावर न्यायचं नाही आहे, पण तुम्हाला ह्या 3.5 लाख शेतकऱ्याच्या रोज होणाऱ्या आत्महत्याचा आवाजच जात नसेल तर मग बॉम्ब फोडून आवाज जाईल का? हा हिशोब करायला काही हरकत आहे का?